कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याच्या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सुटेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसनं अद्याप सांगलीच्या जागेची आशा सोडलेली नाही असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. विश्वजित कदम पहिल्यापासून ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून विशाल पाटलांना जागा मिळावी, काँग्रेसला मिळावी हा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित कदमांनी सातत्यानं केला आणि म्हणून ते थोडे नाराज आहेत की ही जागा आम्ही सोडवून घेऊ शकलो नाही का, अशी नाराजी थोडी स्वाभाविक आहे असणं त्यांची. परंतु अजून निर्णय आम्ही म्हणतोय त्याचा अजून आशा सोडलेली नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसोबत यावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते असं सांगत आमदार पाटील यांनी स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न झालं नाही अशी मिश्कील टिप्पणी केली. मी पहिल्यापासून म्हणत आलो की राजू शेट्टी आमच्यावर यावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका होती आणि परंतु शिवसेनेच्या वाट्याला जरा काँग्रेसच्या वाट्याला असती तर आम्ही निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन तो घेतला असता. परंतु वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती. एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये वाचलं की संजय राऊत साहेब आणि ते भेटले. मला वाटते साखरपुडा झाला, लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे. रवींद्र धंगेकरांना पुणेकरांनीच आपला उमेदवार म्हणून निवडलं असून पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.